Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. प्रश्नात दिलेली विविध माहिती या फिगरमध्ये दाखवलेली आहे. त्यानुसार 2x + 3y + z = 4 हे प्लेन आणि x + 2y + z = 5 म्हणजे हे प्लेन एकमेकाला लाईन L1 मध्ये इंटरसेक्ट करतात. लाईन L2 ही लाईन L1 ला पॅरलल आहे. P हा पॉइंट लाईन L2 वर आहे आणि लाईन L2 2x + y - 2z = 6 या प्लेनला Q मध्ये कट करते आणि PR हा पॉइंट P मधून या प्लेनवर परपेंडिक्युलर काढलेला आहे ज्याचा फूट R आहे. एवढ्या माहितीवरून आपल्याला ही 4 स्टेटमेंट्स दिलेत त्यातली किती स्टेटमेंट्स बरोबर आहेत हे सांगायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला लाईन L1 चे इक्वेशन काढायला पाहिजे. त्यासाठी या दोन प्लेनच्या नॉर्मल व्हेक्टरचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेऊया. त्यावरून आपल्याला लाईन L1 चा डायरेक्शन वेक्टर मिळेल. तर या प्लेनचे नॉर्मल व्हेक्टर्स असतील. पहिल्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर n1 बार असेल 2i कॅप + 3j कॅप + k कॅप आणि दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल वेक्टर i कॅप + 2j कॅप + k कॅप. यावरून आपण लाईन L1 चा डायरेक्शन वेक्टर काढूया. d बार डिटर्मिनंट i कॅप k कॅप j कॅप 2 3 1 1 2 1 हा सोडवल्यावर मिळेल डायरेक्शन वेक्टर i कॅप - j कॅप + k कॅप. यावरून लाईन L1 चे म्हणजेच लाईन L2 चे डायरेक्शन रेशोज मिळतील 1 -1 आणि 1 कारण L2 ही L1 ला पॅरलल आहे. आता लाईन L2 चे इक्वेशन होईल. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत. त्यावरून x - 2 अपॉन हा 1 इक्वल्स y + 1 अपॉन हा -1 इक्वल्स z - 3 अपॉन हा 1. यातला प्रत्येक रेशो लॅम्बडा मानूया. लाईन L2 या प्लेनला पॉइंट Q मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून Q चे कोऑर्डिनेट्स असतील लॅम्बडा + 2 -लॅम्बडा - 1 लॅम्बडा + 3. आता हा पॉइंट Q 2x + y - 2z = 6 या प्लेनवर आहे. त्यावरून आपल्याला मिळेल 2 * लॅम्बडा + 2 + लॅम्बडा - 1 -2 * लॅम्बडा + 3 = 6. हे सोडवल्यावर लॅम्बडा मिळेल -9. त्यावरून Q चे कोऑर्डिनेट्स होतील -9 + 2 -7 9 - 1 8 -9 + 3 -6. आता शेवटचं काम राहिलं म्हणजे R चे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. एक छोटीशी मिस्टेक झाली आहे. इथं जे कॅप ऐवजी के कॅप लिहिलंय आणि इथं के कॅप ऐवजी जे कॅप लिहिलंय. तेव्हा हे करेक्ट करूया. आता ठीक आहे. आता R चे कोऑर्डिनेट्स काढूया. R हा पॉइंट या प्लेनवर आहे आणि सेगमेंट PR हा या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून या प्लेनच्या नॉर्मल व्हेक्टर्सचे डायरेक्शन रेशो हे सेगमेंट PR चे पण डायरेक्शन रेशोज असतील. म्हणून आपण पॉइंट R साठी लिहूया x - हा 2 अपॉन हा 2 इक्वल्स y - हा -1 म्हणजेच y + 1 अपॉन हा 1 इक्वल्स z - हा 3 अपॉन हा -2 इक्वल्स. आता या प्लेनच्या इक्वेशन मध्ये P पॉइंटचे कोऑर्डिनेट सबस्टिट्यूट करूया. म्हणजे मॉड 2 * 2 -1 -2 * 3 -6 अपॉन स्क्वेअर रूट या 2 चा स्क्वेअर 4 प्लस या 1 चा स्क्वेअर 1 प्लस या -2 चा स्क्वेअर 4. याची किंमत येईल 1. यावरून R चे कोऑर्डिनेट्स होतील 2 * 1 + 2 म्हणजे 4, 1 * 1 -1 0 -2 * 1 -2 + 3 1. ऑप्शन्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये हा जो ट्रायंगल PRQ आहे त्यासंबंधीच सगळी माहिती विचारलेली आहे. आता P, Q आणि R चे कोऑर्डिनेट्स रेडी असल्यामुळे आपण या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. हे बाकीचं पुसून घेऊया. अजून एक छोटीशी चूक झाली आहे. इथं हा y नसून 1 आहे तेव्हा इथं 1 लिहूया. आता ठीक आहे. Q येईल स्क्वेअर रूट ऑफ 2 + 7 9 स्क्वेअर 81 प्लस -1 -8 -9 स्क्वेअर 81 प्लस 3 + 6 9 स्क्वेअर 81 9√3. QR इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ -7 - 4 11 स्क्वेअर 121 प्लस
8 स्क्वेअर 64 प्लस 7 स्क्वेअर 49 हे होईल स्क्वेअर रूट 234 आणि शेवटी पी आर होईल. पीचे कोऑर्डिनेट्स प्लेनच्या इक्वेशनमध्ये ठेवूया. मॉड 2 इंटू 2 4 -1 -2 इंटू 3 -6 आणि हा -6 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 1 स्क्वेअर 1 प्लस 2 स्क्वेअर 4 9 अपॉन 3 3. ऑप्शन ए मध्ये विचारलंय द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट पी क्यू. ही लेंथ सेगमेंट 9 रूट 3 आणि आपली सुद्धा 9 रूट 3 आली आहे. याचाच अर्थ पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. ऑप्शन बी मध्ये विचारलंय द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट क्यू आर इज 15 पण आपली आली आहे स्क्वेअर रूट 234 त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. सी ऑप्शन मध्ये द एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर दिला आहे तो आपण काढूया. एरिया ट्रायंगल पी क्यू आर हाफ बेस इंटू हाईट 3 इंटू रूट 234 3 अपॉन 2 रूट 234 हे 32 नसून 3 अपॉन 2च आहे आणि हा ऑप्शन पण बरोबर आहे. तेव्हा सी स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. डी ऑप्शन मध्ये विचारलंय द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन सेगमेंट पी क्यू अँड पी आर. समजा हा अँगल थिटा असेल तर कॉस थिटा होईल पी आर अपॉन पी क्यू 3 अपॉन 9 रूट 3 1 अपॉन 3 रूट 3 त्यामुळे थिटा होईल कॉस इनवर्स 1 अपॉन 3 रूट 3 पण इथं दिलं आहे कॉस इनवर्स 1 अपॉन 2 रूट 3 त्यामुळे हा डी ऑप्शन चुकीचा आहे. तेव्हा ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे दोनच ऑप्शन बरोबर आहेत. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.